तुम्ही देखील तुमच्या जेवणामध्ये सैंधव मीठ, रॉक सॉल्ट, पिंक सॉल्ट किंवा हिमालयन सॉल्टचा वापर करत असाल तर ते आजच बंद करा. कारण यामुळेच लहान मुलांची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट ही अफेक्ट होतीये. सैंधव मिठामध्ये आयोडीन नसते आणि त्यामुळेच आयोडीन डेफिशियन्सीमुळे होणारे आजार दिसून येतात. प्रेग्नन्सीमध्ये आयोडीनची रिक्वायरमेंट वाढलेली असते, पण अशा वेळेला प्रेग्नंट वुमन जर का सैंधव मीठ खात असेल तर तिच्यामध्ये आयोडीन डेफिशियन्सीमुळे हायपोथायरॉइडिझम सारखे आजार दिसून येतात आणि याचमुळे अबॉर्शनचे प्रमाण देखील वाढते. शिवाय जन्मजात बाळामध्ये कंजेनायटल अॅनॉमलीज देखील दिसून येतात. 1960 मध्ये आयोडीन डेफिशियन्सीमुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण हे वाढले होते. यामध्येच गळ्याभोवती सूज येणे म्हणजेच गॉयटरचे प्रमाण हे वाढले होते. यामुळेच 1980 मध्ये इंडियन गव्हर्नमेंटने युनिव्हर्सल सॉल्ट आयोडायझेशन हा प्रोग्राम राबवला. या अंडर ज्या कंपन्या सॉल्ट बनवतात त्यांना आपल्या सॉल्टमध्ये आयोडीन ऍड करणे हे बंधनकारक होतं. त्यानंतर गॉयटरचे प्रमाण हे हळूहळू कमी होत गेले. पण आजकाल पिंक सॉल्ट, रॉक सॉल्ट किंवा हिमालयन सॉल्ट हे आपल्या वापरामध्ये खूप जास्त प्रमाणात दिसून येतात. कारण हे हेल्दी आहे, खूप मिनरल युक्त आहे, याच्यामुळे बीपी जास्त वाढत नाही, या नावाने ते प्रमोट केलं जातं. सैंधव मिठामध्ये 98% सॉल्ट आणि 2%च मिनरल्स असतात. या 2% मिनरलसाठी आपण आयोडीन डेफिशियन्सीमुळे होणाऱ्या आजारांकडे दुर्लक्ष करू शकत नाही. कारण यामुळेच लहान मुलांची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट ही अफेक्ट होते. लहान मुलांच्या आयक्यूवर परिणाम होतो. शिवाय त्यांच्यामध्ये हायपोथायरॉइडिझम सारखे आजार देखील दिसून येतात.